ऑस्ट्रेलियातून 51,000 टन म्हणजे 3 लाख गाठी कापूस आयात करायची घोषणा सरकारने केली आणि त्यांना शुल्क माफ केलं, म्हणजे तो कापूस सहजतेने भारतामध्ये उपलब्ध व्हावा. आता ह्याच्यावरती शेतकरी संघटनांनी नाराजी का व्यक्त केली ते थोडंसं मी सोपं करून सांगतो तुम्हाला, त्याच्यातल्या बाकीच्या आकडेवारीमध्ये न जाता. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा जेव्हा आपल्याकडे कापसाच्या दरामध्ये काही वाढ होऊ पाहत असेल, समजा कापूस कमी झाला असेल आणि कापूस वाढणार असेल त्याचा दर, तर तो कापूस म्हणून कच्चा माल ज्यांना लागतो आहे ती सगळी कॉटन इंडस्ट्री जी आहे, टेक्स्टाईल इंडस्ट्री म्हणजे वस्त्र उद्योग जो आहे ते त्याच्यावरती शासनावरती दबाव आणतात की जेणेकरून हा जो कापूस आहे ह्या कापसाचा भाव, कच्च्या मालाचा भाव पडला पाहिजे. जेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये भाव चढलेले असतात म्हणजे आपल्यापेक्षा बाहेर, त्याच्यामुळे आपल्याकडचा कापूस बाहेर जातो, त्यावेळेस तुम्ही म्हणता की निर्यात बंदी लादा. निर्यात बंदी लादल्यामुळे बाहेर आपला कापूस जाऊ शकत नाही, हा कापसाचे भाव पडतात आणि ह्यांना तो कापूस स्वस्त उपलब्ध होतो. आता जेव्हा की आपल्याकडचे भाव थोडेफार चढलेले असतात तेव्हा बाहेरचा जर कापूस थोडासा स्वस्त असेल तर तो इतर बाजारपेठेच्या नियमाप्रमाणे किंवा जे काही आयात शुल्क असेल त्याच्याप्रमाणे येणार असेल तर हरकत नाही, पण मुद्दाम आयात शुल्क कमी करायचं, बाहेरचा कापूस आपल्याकडे स्वस्त कसा उपलब्ध होईल हे पाहायचं. आणि असं केल्यामुळे ठरवून कृत्रिमरित्या तुमच्याकडच्या कापसाचा शेतकरी मारून टाकायचा, त्याचा भाव कमी भेटला असं भेटत. तर या धोरणाच्या विरोधात शेतकरी संघटना सातत्यानं राहिलेली आहे. म्हणजे हे जे आयात निर्यात धोरण आहे हे दुधारी तलवारीसारखं वापरलं जातं. ज्या वेळेस आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कापसाच्या किमती चढलेल्या असतात आणि आम्हाला या ठिकाणी भाव तेवढा प्राप्त होत नाही, अशा वेळी तुम्ही निर्यात बंदी करता का, तर आमचा कापूस बाहेर जाऊ नये म्हणून. आणि उलट जेव्हा आमच्याकडच्या कापसाला जेव्हा कापूस कमी असतो, भाव कमी असतात आणि भाव वाढण्याची शक्यता असते, कापूस कमी आहे म्हणून हंगाम सुरू होतो. म्हणजे आता हिवाळ्याचा जो असा हंगाम हा कापसाचा मुख्य बाजारपेठेमध्ये येण्याचा जो असतो, अशा काळामध्ये आमच्या कापसाला जिथे जेव्हा बरा भाव मिळण्याची संधी आहे तेव्हा तुम्ही बाहेरचा कापूस आयात करता. तो आयात अजून सोप्या पद्धतीनं कसा होईल असं करता, त्यांच्याशी करार करून तो कापूस त्याचे सगळं शुल्क माफ करून जेणेकरून कमी याच्यामध्ये उपलब्ध व्हावं आणि परत एकदा आमच्याकडचा भाव पडतो. अशी दुहेरी तलवार जी आहे शेतकऱ्याच्या गळ्यावरती चालवली जाते, ही शेतकरी संघटनेची सर्वात मोठी तक्रार आहे. म्हणजे मूळ मागणी काय आहे, बाजारपेठेचं स्वातंत्र्य असावं. असं समजा की आता 51,000 टन कापूस ऑस्ट्रेलियामधून भारतामध्ये आणायचा आहे, असं समजा की भारतातल्यापेक्षा ऑस्ट्रेलियामध्ये कापूस स्वस्त आहे, आम्हाला कबूल आहे. भारतातल्या ग्राहकाला हक्क आहे की स्वस्तातला कुठलाही कच्चा माल इथे आणून त्याच्यावरती प्रक्रिया करून तो पक्का माल बनवून जर इथला उद्योजक आम्हाला ते स्वस्तात देणार असेल तर आमचा ग्राहक म्हणून हक्क आहे. आमच्याकडच्या शेतकऱ्याच्या पेक्षा बाहेरच्या कापसाला कमी जर भाव असेल त्याचा तर तो आयात करून आमच्या ग्राहकाचं सुख त्याला साधल्या गेलं पाहिजे. पण असं होत नाही. बाहेरचा कापूस आणताना ह्याच्यातली जी खोच आहे, म्हणजे बाहेरचा कापूस आयात होतो ही तक्रार नाहीये, आयात शुल्क माफ केलेलं ही तक्रार आहे त्याच्यामधली. म्हणजे तुम्ही एक लक्षात घ्या, हे जे सरकारचं धोरण हे शेतकऱ्याचं मरण हे वारंवार सांगितलं का जात आहे की तुम्ही जाणीवपूर्वक त्या कापसाला पायघड्या इथं पसरल्यात. हे कशासाठी, समजा कापसाचं आयात शुल्क एक ठराविक तुम्ही मंजूर केलेलं आहे, त्या आयात शुल्क दिल्याच्या नंतरचा तो कापूस आमच्या कापसापेक्षा महाग पडणार असेल तर स्वाभाविकच आमच्या देशातला कापूस आमच्या देशातल्या वस्त्रोद्योगाला घ्यावा लागेल आणि तो घेतल्यामुळे त्याचा फायदा होईल. पण असं न करता तुम्ही कृत्रिमरित्या बाहेरचा कापूस आणून इथं स्वस्त करता आणि ही बाजारपेठ मारता. आणि उलटी जेव्हा संधी येते की आमचा कापूस बाहेर जाऊ शकतो, आम्हाला या ठिकाणी जो भाव मिळतो आहे तो भाव तिथे मिळू नये, आम्हाला जर इथे मिळत नाही तर बाहेरची संधी आहे, आम्ही ती पण तक्रार करत नाही. समजा भारतातले भाव पडले तर जबरदस्तीने MSP प्रमाणे शासनाने खरेदी करावी, ही जी किसान आंदोलन मधली जी घोषणा होती ना, तर त्याच्या पण आम्ही विरोधात आहेत. आम्हाला तुमचा किमान भाव नको, कारण की हा किमान भाव म्हणजे आमच्या कपाळावर ठोकलेला खिळा आहे, तो आम्हाला मरू पण देत नाही आणि आम्हाला जगू पण देत नाही. असा आम्हाला किमान भाव नको, आम्हाला उलट बाजारपेठ पाहिजे आहे, कारण की बाजारपेठ जास्त चांगला न्याय देते. भाव म्हणजे आर्थिकदृष्ट्या हे वारंवार सिद्ध झालेलं आहे. MSP हीच घोळ नको, MSP का कानून लाव अशी जी घोषणा केली होती कृषी आंदोलनाच्या बाबतीमध्ये, तिला विरोध शेतकरी संघटना करते, ती का समजून घ्या. अगदी आत्ताच घडलेलं उदाहरणे आम्ही त्याच्यावरती मागे व्हिडिओ पण केला होता. आणि जे आमच्यावरती तक्रार करतात की शेतकऱ्यांचे प्रश्न बाकीवर तुम्ही करत नाही, असे विषय मांडले तर सर्वसामान्य लोक त्याला प्रतिसाद देत नाहीत, ही आमची तक्रार आहे.
जेव्हा या कृषी आंदोलन झालं होतं त्याच्यामध्ये गव्हाची MSP वरती बोंब केल्या गेली, ती गव्हाची MSP ठरवली. त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये गव्हाचे भाव वाढले. MSP पेक्षा कितीतरी जास्त किमतीनं परदेशामध्ये गहू खरेदी केला जात होता. अशा वेळी गव्हाला निर्यात बंदी लादल्या गेली अपरिहार्यपणे, आणि तुम्ही भाव द्यायला तयार नाही. तुमचा भाव कारण की कमी होता, मार्केटमधला बाजारातला भाव जास्त आहे आणि MSP प्रमाणे भाव कमी आहे. मग त्या भावाला सरकारला खरेदी करायला कोणी गहू द्यायला तयार झालं नाही. तेव्हा हे सगळे MSP वाले तोंडाला काळं फासून गपचूप दूरकडे निघून गेले होते. ते असं नाही म्हणले की आता MSP पेक्षा बाजारातला भाव जास्त आहे तेव्हा MSP बाजूला ठेवा आणि त्या बाजार भावाप्रमाणे तुम्ही खरेदी करा. तसं झालं नाही. या गव्हाला निर्यात बंदी लादल्या गेली, गव्हाचे भाव कोसळले आणि शासनाने फक्त आपल्या MSP प्रमाणेच आपल्या गरजेपुरता गहू खरेदी केला, बाकीचा गहू वाऱ्यावरती सोडून दिला. या गव्हाला MSP पेक्षाही बेकार भावाने अपरिहार्यपणे शेतकऱ्याला विकून टाकावं लागलं, कारण की तुम्ही बाहेर बंदी घातली होती. म्हणजे हे जे तुमचं नुकसान आहे हे MSP मुळे झालेलं आहे. आता ही कापसाच्या बाबतीमध्ये बोंब ही आहे. कापूस फेडरेशन होतं तेव्हा फार मोठ्या प्रमाणात कापसाला आगी लागल्या जायच्या, कापसाच्या गाठी भिजायच्या आणि सगळं वाटोलते व्हायचं सगळं, कारण की शासनाची खरेदी होते म्हणून. आणि तो भाव नेहमी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेपेक्षा कमी राहिला होता. आताची परिस्थिती अशी आहे की जेव्हा खाजगी खरेदी सुरू झाल्याच्या नंतर ह्या पूर्णपणे तक्रारी संपल्या. आता नवीन संकट आलं, ते शासनाच्या या आयात निर्यात धोरणाचं. 2008-9ची गोष्ट आहे की जेव्हा कापसाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये भाव जास्त होता तेव्हा शरद पवार कृषी मंत्री होते. ग्राहक मंत्री म्हणजे 5 खाती या संबंधातली एकाच माणसाकडे होती. वस्त्रोद्योग मंत्री मुरासोली मारन होते. ते स्वतः टेक्स्टाईलचे सगळ्यात मोठे उद्योजक आहेत. या सगळ्यांनी नियम काय म्हणतील त्याला कट केला. ज्या आंतरराष्ट्रीय कटाचं तुणतुणं नेहमी कुमार केतकर वाजवतात ना, तो कट तुम्हाला मी समजून सांगतो. यांनी कट केला. कापसाला निर्यात बंदी लावली. कापसाचा भाव 7,500-7,500 हजाराच्या पुढे गेला, तो 3-4 हजारपेक्षा खाली उतरला आणि तो कच्चा माल म्हणून ह्या सगळ्या टेक्स्टाईल उद्योगाला उपलब्ध झाला. स्वतःला कृषी मंत्री म्हणून घेणारे, जाणता राजा, शेतकऱ्यांचे हितचिंतक म्हणून घेणारे शरद पवार मुग गिळून गपचूप राहिले आणि शेतकऱ्याच्या विरोधातला निर्णय घेतला. आताची परिस्थिती अशी आहे, 15 वर्षे 14 वर्षे त्याला उलटून गेल्याच्या नंतर सुद्धा परत तशीच परिस्थिती आहे. आता नेमकं उलट आहे. आता निर्यातीची तर काही गरजच नाही, कारण की बाहेर भाव पडलेले आहेत. इथला कापूस तर बाहेर जाणारच नाहीये. भारत हा 1 नंबरचा कापसाचा उत्पादक देश आहे. भारत जर सगळ्यात मोठा उत्पादक देश असेल, भारताची निर्यात सगळ्यात जास्त असेल, याचा अर्थ एक सरळ साधा, मी काही आकडे पण तुमच्या तोंडावर फेकून तुम्हाला पार कायची बुद्धिमत्ता आहे म्हणून चमत्कृतीपूर्ण तुम्हाला आवाक करावं असं नाही. सरळ साधी गोष्ट आहे. जर भारत हा 1 नंबरचा कापूस उत्पादक देश असेल तर भारतातल्या टेक्स्टाईल उद्योगाला, वस्त्रोद्योगाला बाहेरून कापूस आणायची गरज का पडते? आमच्याकडे कापूस उपलब्ध आहे. तुम्ही शेतकऱ्याला दुसरी कुठली मदत करण्याच्या पेक्षा किमान हा जो कापूस उपलब्ध आहे तो आमच्या ह्या सगळ्या वस्त्रोद्योगावाल्यांनी आहे त्या बाजाराच्या किमतीनं आम्ही पुन्हा आमच्यावरती उपकार करा म्हणत नाही. किंवा हा जो आटापिटा चालतो ना डाव्या संघटनेचा आणि कामगार संघटनेचा आणि युनियनचा, की तुमची महागाई किती असो, म्हणजे महागाई वाढली की आमचा पगार वाढला पाहिजे, त्या आस्थापनेला फायदा हो की तोटा हो, आमचा मात्र पगार इतका आम्हाला मिळाला पाहिजे. 7वा आयोग, 8वा आयोग, 9वा आयोग, 10व्या आयोग, वेतन आयोगाप्रमाणे पगार भेटले पाहिजे, असा आर्थिकदृष्ट्या निर्लज्जपणा कधीही शेतकरी संघटनेनं केला नाही. शेतकरी संघटना बाजारपेठेची मागणी करते स्वातंत्र्याची. म्हणजे जर बाजारपेठेमध्ये भाव कोसळले तर आम्हाला ते मंजूर आहे, आम्ही आमचं नुकसान सहन करू, प्रोव्हाइडेड दॅट जेव्हा खुल्या बाजारामध्ये भाव चढतील तेव्हा तुम्ही हस्तक्षेप करायचा नाही. जेव्हा भाव चढलेले असतील तेव्हा आम्ही आमचा तोटा भरून काढू. म्हणजे मग पुढच्या वेळेस जेव्हा केव्हा भाव कोसळतील तेव्हा आम्ही सहन करायची ताकद राहील. आम्ही तुमच्या गळ्याशी येणार नाहीत, गळ्याशी पडणार नाहीत आम्हाला वाचवा म्हणून. बाजारपेठेमध्ये जर तुम्ही हस्तक्षेप केला नाही तर शेतकरी स्वतंत्र स्वयंपूर्ण होऊ शकतो. तो तुमच्याकडे येणार नाही, तुम्ही परत पुन्हा आमच्या डोक्यावर हात ठेवून म्हणणार नाहीत की बघा आम्ही शेतकऱ्याला मदत केली म्हणून. मुद्दा सरळ साधा व्यवस्थित शांतपणे समजून घ्या. आता ज्या कापसाला तुम्ही आयात शुल्क माफ केले ते का माफ केले याचं उत्तर द्या. तुम्हाला त्या ऑस्ट्रेलियातल्या शेतकऱ्याचं काय एवढं प्रेम आलेलं आहे की जेणेकरून तुम्ही तुमचं निर्यात शुल्क शून्यावरती आणून तो 51,000 टन कापूस इथं आणत आहात. म्हणजे याचा अर्थ असा की तुम्हाला त्यांचं प्रेम नाहीये,
तुम्हाला तुमचं वस्त्रोद्योग टिकवायचा आहे, त्याच्यासाठी तुम्हाला तुमच्या शेतकऱ्याचा, कापसाच्या शेतकऱ्याचा बळी द्यायचा आहे. म्हणून ह्या कापसाच्या ही जी आयात त्यांनी सुरू केली, ह्याला आमचा कडाडून विरोध आहे. एरवी स्पर्धा करावी, ऑस्ट्रेलियातल्या शेतकऱ्याशी स्पर्धा करण्यास भारतातला कापसाचा शेतकरी समर्थ आहे. ऑस्ट्रेलियाच नाही, जगातल्या कुठल्याही कापसाच्या शेतकऱ्याशी स्पर्धा करण्यामध्ये आम्हाला आधुनिक तंत्रज्ञान द्या. बीटी कॉटनच्या मध्ये जी बंदी घातली होती आणि आता ही बीटीची नवीन वाणं येऊ दिली जात नाहीत. म्हणजे तंत्रज्ञानाचं स्वातंत्र्य पाहिजे, बाजारपेठेचं स्वातंत्र्य पाहिजे. कापसाची आंतरराष्ट्रीय बाजारपेठ अशा पद्धतीनं तुम्ही त्याच्यामध्ये हस्तक्षेप करून ती पूर्णपणे नासधूस करणार असाल तर त्याचा सगळ्यात मोठा तोटा शेतकऱ्याला होतो आहे, लक्षात घ्या. आत्ताचा कापसाच्या आयात शुल्क माफ करायचा निर्णय शेतीवरती आलेलं संकट आहे, अतिशय घातक आहे. ज्या पद्धतीने असा निर्णय नाही व्हायला पाहिजे की कापसाचा आयात शुल्क माफ करा, तोचा जो काही दर असेल तो, आमचा जो काही दर असेल तो, आणि जे काही नियम असतील ते, त्याच्याशी आम्ही स्पर्धा करायला तयार आहोत. जर तुम्ही असे नियम बदलणार असाल, म्हणजे आम्ही जेव्हा बाहेर जाणार आहोत तेव्हा तुम्ही निर्यात बंदी घालणार आणि बाहेरचा कापूस जेव्हा आत येणार असेल तेव्हा त्याला तुम्ही आयात शुल्क माफ करणार, हा सरासर अन्याय आहे. शासनाच्या ह्या धोरणाचा अतिशय कडक शब्दामध्ये निषेध आम्ही करतो आहोत. जर तुम्हाला शेतकऱ्याचं भलं करायचं असेल तर आयात निर्यात धोरणामध्ये सुसंगतता असलेली पाहिजे, सुसूत्रता असली पाहिजे आणि अशा पद्धतीचा विनाकारण हस्तक्षेप थांबला पाहिजे. इथेच थांबूयात. धन्यवाद.